नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सागर पाटील मॅथ्स अँड रिझनिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा 2025 मध्ये तलाठी भरतीची 2400 पेक्षा जास्त जागांची भरती येण्याची शक्यता आहे. तर त्याच्यामुळे आपण 2023 मध्ये जे काय तलाठी भरतीचे 57 पेपर झाले होते, त्यातले आपण त्याची आपण सिरीज चालू केली आहे. तर त्याच्यामधला आज आपण 12वा पेपर बघणार आहे, की जो आपला बघा 20/8/2023 मध्ये तिसऱ्या शिफ्टमध्ये झाला होता. ठीक आहे. तर बघा त्याच्या आधी आपलं जे ॲप्लिकेशन आहे, सागर पाटील मॅथ्स अँड रिझनिंग नावाचं, तर त्याच्यावरती बघा आपण कंबाईनसाठी सेपरेट बॅच सुरू केलेली आहे. तर बॅचची फी फक्त आपली ₹999 असेल. बॅच तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशनवरती अवेलेबल आहे. ठीक आहे. सेम त्याचप्रमाणे बघा एम-पी-एस-सीसाठी पण आपली बॅच आहे अवेलेबल. त्याची पण फी आपली ₹999 असेल. आणि येणाऱ्या काळामध्ये आपण बघा सरळ सेवेसाठी बॅच उपलब्ध उपलब्ध करतोय. काही दिवसामध्ये ती अवेलेबल होऊन जाईल तुम्हाला ॲप्लिकेशनवरती. ठीक आहे. तर बघा आता पहिला प्रश्न बघू आपण. बघा काय दिले बघा. नफा तोटावरती चॅप्टरवरती क्वेश्चन आहे. काय दिले बघा. जॉनने छापील किमतीवर 25% सवलत असलेला लॅपटॉप खरेदी केला. जर त्याने लॅपटॉपसाठी ₹28,473 दिले, तर त्याची छापील किंमत किती होती? तर बघा आता कसं असतं, बघा छापील किंमत वजा सूट केली, की बरोबर काय निघते बघा विक्री किंमत निघते. विक्री किंमत. मग कधी पण बघा आता समजा छापील किंमत आपण 100% पकडली, तर सूट किती दिली बघा तुम्हाला त्याच्यावरती 25% सूट दिलेली आहे. मग विक्री किंमत किती असेल आपली 75% असेल. काय दिले बघा आता इथे चला विक्री किंमत माहिती आहे आपल्याला. किती आहे विक्री किंमत? तर ₹28,473 आपली विक्री किंमत आहे. तर विचारले काय छापील छापील किंमत म्हणजे किती? मग 100% म्हणजे किती? मग काय नाही तिरकस गुणाकार करायचं. ह्याने ह्याला गुणायचं आणि ह्याने ह्याला गुणायचं. काय निघेल बघा इकडं? x गुणिले 75 बरोबर बघा 28,473 गुणिले 100. आता फक्त काय करायचं बघा इकडं? चला बघा आता हे एक जागेला ठेवा आणि 75 बरोबरच्या पलीकडे टाका. 28,473 गुणिले 100. छेद किती येते बघा? 75 येते. चला काय निघेल बघा आता इथं? बघा 25 त्रिक 75, 25 चोक 100. ठीक आहे बघा. चला आता परत काय निघेल बघा 3 एक 3, 3 नवे 27 आणि 1 28, 3 चोक 12 आणि 2 14, 3 नवे 27 आणि 3 एके 3. म्हणजे 9,491 गुणिले 4 करा. बघा 9,491 गुणिले 4 काय निघते बघा इकडं? 9,491 गुणिले 4 केलं. तर बघा 4 एके 4, 4 नवे 36, 4 चोक 16 आणि 3 19. 4 नवे 36 आणि 1 37, 37,964. 37,964 म्हणजेच ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा परत काय दिले बघा प्रश्नामध्ये अॅनालॉजीवरचा प्रश्न आहे. पहा सिलेक्ट द ऑप्शन इन विच द लेटर क्लस्टर शेअर द सेम रिलेशनशिप ॲज दॅट शेअर्ड बाय द गिवन पेअर ऑफ लेटर क्लस्टर्स. बघा थोडक्यात काय या पहिल्यामध्ये जी कंडिशन आहे तीच कंडिशन इथं असणार आहे. सेम कंडिशन आपल्या ह्याच्यामध्ये शोधायची. बघा काय निघेल बघा इथं. बघा एचच्या नंतर ना एन कधी बघा एच आय जे के एल एम एन 6 घरं पुढे गेले की काय येतं एन येते. बरं चला परत आता एक एक्स पासून डी बघा एक्स वाय झेड ए बी सी आणि डी बरोबर एक्सच्या पुढे 6 घर गेले की डी येते. परत बघा एन पासून टी जर बघितलं आपण बघा एन ओ पी क्यू आर एस टी एन पासून पण 6 घर पुढे गेले की टी येते. मग इथं जो संबंध असतो तोच इथं संबंध असतो. डबल डबल चेक करत बसायची गरज नाही. आता डायरेक्ट खालचं चेक करा काय दिसतंय बघा तुम्हाला 6 घरं बघा पुढची कुठं एलच्या पुढे आर बघा एल एल एम एन ओ पी क्यू आर एलच्या पुढे 6 घरं गेले की काय आर आहे. परत डी पासून आय बघा ए बी सी डी ई एफ जी एच आय बघा आय हा 5 घरं पुढे गेले की त्याच्यामुळे पहिल्याचा विषय संपला. चला परत वाय पासून ई बघा कधी वाय झेड परत ए बी सी डी ई वाय पासून 6 घरं पुढे गेले की ई येते. चला चला एच पासून एन बघा आता एच आय जे के एल एम एन बरोबर एचच्या पुढे 6 घरं गेली काय निघते एन निघते. आणि एन पासून टी बघा एन ओ पी क्यू आर एस आणि टी बरोबर एन पासून 6 घर पुढे गेले की टी निघते म्हणून उत्तर येते आपलं ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा सिरीज चॅप्टर वरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये खालील अक्षर मालिकेचा संदर्भ घ्या आणि प्रश्नाचे उत्तर द्या. मोजणी केवळ डावीकडून उजवीकडे केली गेली पाहिजे. ठीक आहे बघा. चला मालिकेच्या उजव्या टोकाकडून 5वे अक्षर बघा मालिकेच्या उजव्या टोकाकडून 5वे अक्षर 1 2 3 4 5 चला हे आणि आणि डाव्या टोकाकडून चौथे अक्षर 1 2 3 4 हे चौथे अक्षर यांच्या दरम्यान म्हटले यांच्या दरम्यान इंग्रजी वर्णमालेच्या क्रमवारीनुसार येणारी किती अक्षरे येथे आहेत.
इंग्रजी वर्णमालेच्या क्रमवारीनुसार म्हणजे कसं लक्षात घ्या, म्हणजे एच्या जागेला ए, बीच्या जागेला बी. बघा आता इथं बघा एच्या जागेला ए हा एक नंबरला आहे बरोबर, इथून सुरुवात करायची आपल्याला. पण हा ए आणि ओच्या दरम्यान म्हटले आपल्याला, ठीक आहे. बघा हा जर एक पकडला आपण बघा ए, चला ए, परत बी सी डी ई, इथं ई एक निघतोय बघा ई, एफ जी एच आय, परत जे, परत के एल एम, ठीक आहे. बघा नाही म्हणजे फडक्यात काय बघा ई पी आय सॉरी ई आय जे हे 3 निघतात, ठीक आहे. उत्तर काय निघालं आपलं ऑप्शन नंबर 3. बघा ह्याच्यामध्ये काय काय ठिकाणी पर्याय तुम्हाला 13 पण दिलेला आहे, ठीक आहे. बघा 13 मध्ये त्यांनी कसं केले बघा लक्षात घ्या, ए पासून ओ पर्यंत त्यांनी अल्फाबेट मोजले, किती निघतात बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13, ठीक आहे. मग 13 पण त्यांनी सांगितले का आपल्याला इथे बघा, बघा इंग्रजी वर्णमालेच्या क्रमवारीनुसार येणारी किती अक्षरे येथे आहेत, क्रमवारीनुसार म्हटलेले, ठीक आहे. मग येते लक्षामध्ये बघा अशी किती निघतात बघा, तसं बघा ए पासून जर सुरुवात केली तर 4 निघतात, पण 4 तर पर्याय त्यांनी दिलेला नाही. आणि ए आणि ओ च्या मध्ये जर बघितलं तर आपण 3 निघतात. म्हणून काय निघते आपलं उत्तर ऑप्शन नंबर 3, ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा आता टाइम अँड वर्क वरचा क्वेश्चन आहे, काय दिले बघा, ए व बी हे एका कामाला 30 दिवसात करू शकतात, तर बी व सी हे त्याच कामाला 24 दिवसात करू शकतात, आणि सी व ए हे त्याच कामाला 20 दिवसात करू शकतात. बी आणि सी निघून गेल्यावर ते सर्व मिळून 10 दिवसात काम करतात, तर ए ला काम पूर्ण बरा ए ला काम पूर्ण करण्यासाठी आणखी किती दिवस लागतील. बघा काय निघते बघा, ए बी मिळून किती दिवस लागतात, तर 30 दिवस लागतात. चला परत बी आणि सी ला मिळून किती दिवस लागतात, तर 24 दिवस लागतात. आणि सी आणि ए ला मिळून किती दिवस लागतात, तर 20 दिवस लागतात, ठीक आहे. बघा चला ह्याच्यामध्ये आपण 30 24 आणि 20 चा लसावी काढला. बघा 30 आणि 20 चा लसावी किती आला, 60 आला. 30 दुणे 60, 20 त्रिक 60. आता 60 ला तर काय 24 ने भाग जात नाही, मग 60 ची दुप्पट करायची. येते लक्षामध्ये बघा 60 ची दुप्पट 120, मग 120 ला 24 ने भाग जातो 24 5 120, मग लसावी किती आला, मग 120 असा तोंडी लसावी काढायचा बघा, ठीक आहे. बघा आता 30 दुणे 60, 24 5 120, सॉरी 30 दुणे नाही. आता बघा इथं किती निघते आपलं 120 म्हणजे काय पकडायचं आपण, एकूण काम किती आपलं 120 रुपयाचं काम, ठीक आहे. बघा 120 रुपयाचं काम ए आणि बी मिळून जर 30 दिवसात करत असेल तर त्याला दिवसाला पेमेंट किती मिळणार आहे, 3 चोक 12 म्हणजे 4 रुपये मिळेल. बघा बी आणि सी ला किती मिळेल बघा, 24 5 120 म्हणजे 5 रुपये, आणि सी आणि ए ला बघा किती मिळेल, 20 चक्क 20 म्हणजे 6 रुपये मिळेल, ठीक आहे. बघा बरं आता हे बघा हे किती आलं बघा, 6 4 10 5 15 रुपये आले, ठीक आहे. बघा पण आता हे लक्षात घ्या 15 रुपये कोणाचं पेमेंट आहे, बघा ए 2 वेळा आलाय, बी 2 वेळा आलाय, सी 2 वेळा आलाय. म्हणजे थोडक्यात काय 2 ए प्लस बी प्लस सी यांचं मिळून पेमेंट किती आहे बघा, तर 15 रुपये. ह्याच्या आपल्याला काय करावं लागेल बघा, ए प्लस बी प्लस सी ह्या तिघांचं मिळून जर पेमेंट काढायचं असेल ना, तर फक्त डिवाइड बाय 2 करायचं. 15 भागिले 2 केले किती निघते, 7.5 रुपये झाले, ठीक आहे. बघा बरं आता तिघांचं मिळून पेमेंट कळलं आपल्याला. बरं पुढे काय दिले बघा त्यांनी, आता बघा तर बी आणि सी निघून गेल्यावर ते सर्व मिळून, मग थोडक्यात काय बघा वाक्य जरा बोलताना बघा थोडक्यात प्रिंट करताना चुकीचं वापरले बघा, आधी द्यायला पाहिजे. ते सर्व मिळून काय म्हटले बघा 10 दिवस काम करतात, आणि नंतर बी आणि सी निघून जातात. येते लक्षामध्ये बघा, म्हणजे त्या तिघांनी मिळून काम केले किती दिवस, 10 दिवस. मला सांगा आता 10 दिवसात तिघांनी केलेले काम किती असेल बघा, 10 दिवसात तिघांनी केलेले काम किती असेल बघा, माहिती ते 7.5 ते तिघ मिळून एका दिवसात काम करतात. 10 दिवसात किती करतील, तर 75 रुपयाचं काम करतील. हे 75 रुपये झाले, ठीक आहे. बरं आता पुढे काय दिले बघा त्यांना, आता 10 दिवसानंतर बी आणि सी निघून गेले, मग आता ए ला काम पूर्ण करण्यासाठी आणखी किती दिवस लागतील. आता उर्वरित काम किती रुपयाचे बघा, मला सांगा 120 मधनं 75 रुपये गेले, 120 मधून 75 रुपये गेले, खाली किती झाले बघा 45 रुपये. 45 रुपयेच काम करायचे, आणि आता कोणाला करायचं, ए ला करायचं. मग एचं पेमेंट किती असेल बघा, आता मग थोडक्यात काय 7.5 रुपये तिघांचं पेमेंट आहे, त्याच्यामधनं आपण बी आणि सी जर 5 रुपये वजा केले तर बरोबर काय निघेल बघा 7.5 मधनं 5 वजा केले की बरोबर काय निघते 2.5 रुपये. 2.5 रुपये पेमेंट कोणाला निघते, तर एच निघते. असं प्रत्येकाचं काढायचं बघा. काय समजा बीचं काढायचं, बीचं काढायचं असेल तर काय करायचं बघा, तर ए आणि सीचं वजा करायचं, 6 रुपये वजा करायचं, राहिले काय मग 1.5 रुपये झालं कोणाचं, बीचं. आणि सीचं काढायचं असेल तर ए आणि बीचं वजा करायचं, 4 रुपये वजा करायचं, राहिले की 3.5 रुपये याप्रमाणे. बघा मग आता एचं पेमेंट किती निघाला, 2.5 रुपये, काम राहिले 45 रुपयाचं, मग काय किती वेळ लागेल बघा, 45 भागिले 2.5 करा, किती निघते बघा. चला हे वरती एक शून्य वाढवा, 450 करा, खाली किती करा 25 करा, आणि आता भागाला किती निघेल बघा,
25 एक बरं 5 5 25 5 9 45 परत काय 5 1 5 18 5 90 म्हणजे थोडक्यात काय 18 दिवस लागतील उर्वरित काम करायला एकट्याला एला. ऑप्शन नंबर 2 ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. चला परत कशावरचा प्रश्न आहे बघा. सिव्हिल एक्झाम चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिसते बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला. पहा रीड द गिव्हन स्टेटमेंट अँड कन्क्लुजन केअरफुली. You have to take the given statements to be true even if they seem to be at variance from commonly known facts. You have to decide which conclusions logically follow from the given statement. ठीक आहे बघा. आता स्टेटमेंट होता काय दिलं बघा. वायर्स आर बॉक्सेस बघा. वायर्स मध्ये थोडक्यात काय ऑल वायर्स येणार तिथं वायर्स आर काय दिले बघा बॉक्सेस. वायर्स आर बॉक्सेस दिले. चला परत काय दिले बघा. सम बॉक्सेस आर सीझर्स बघा. सम बॉक्सेस आर काय दिले इथे बघा सीझर्स दिले. ठीक आहे. चला परत काय दिले बघा ते बघा. नो सीझर इज अ प्लास्टिक बघा. नो सीझर इज अ प्लास्टिक. सीझरचा आणि प्लास्टिकचा काही संबंध नाही बघा. सीझर आणि प्लास्टिकचा काही संबंध नाही. ठीक आहे बघा. नो सीझर इज अ प्लास्टिक. चला आता कन्क्लुजन बघा काय दिसते तुम्हाला इकडे. दोन्ही कन्क्लुजन कसे आहेत बघा. तर पॉझिटिव्ह कन्क्लुजन आहे. ठीक आहे. याचा अर्थ आपण काय करू शकतो बघा. ह्याला काय म्हणतो आपण स्टँडर्ड डायग्राम. मग एवढी एक डायग्राम आपल्याला पुरेशी आहे कशासाठी. ह्याचा निष्कर्ष सांगण्यासाठी. काय दिले बघा. सम प्लास्टिक आर वायर्स बघा. सम प्लास्टिक आर वायर्स बघा. प्लास्टिकचा आणि वायरचा काय संबंध आहे का. काही संबंध आहे. पहिले काय झालं चुकलं. 2 नंबर बघा. सम सीझर्स आर वायर्स बघा. सम सीझर्स आर वायर. सीझरचा आणि वायरचा काय संबंध आहे का बघा. इथं काही संबंध नाही. त्याच्यामुळे दुसरं पण चुकलं. मग काय निघालं बघा इथं बघा. नायदर कन्क्लुजन 1 नॉर 2 फॉलोज. म्हणजे थोडक्यात एकही कन्क्लुजन फॉलो एकही निष्कर्ष निघत नाही. ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा. सिरीज चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. दिलेली मालिका तर्कदृष्ट्या पूर्ण होण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणता पर्याय आला पाहिजे. ठीक आहे बघा. काय निघते 5 आणि 4 9 5 आणि 4 9 9 5 14 14 आणि 6 20 20 आणि 7 27 27 आणि 8 काय निघेल बघा मग 35. मग 35 म्हणजेच ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बघा आता. प्रॉफिट लॉसवरचा क्वेश्चन आहे. एका ठराविक दुकानात नफा हा मूळ किमतीच्या 260% एवढा असतो. विक्री किंमत 7,200 रुपये असल्यास मूळ किंमत किती बघा. आता मूळ किंमत म्हणजे काय खरेदी किंमत. बघा थोडक्यात काय असतं बघा. खरेदी किंमत प्लस नफा बरोबर काय असते इकडे आपलं विक्री किंमत. ठीक आहे. आता खरेदी किंमत समजा आपण 100% पकडली आणि नफा किती दिलाय त्यांनी आपल्याला 260%. तर आपली विक्री किंमत किती असेल बघा. तर 260 आणि 100 झाले 360%. बरोबर आहे का. आता लक्षात घ्या. आपल्याला इथं विक्री किंमत माहिती आहे. विक्री किंमत किती आहे बघा आपली 7,200 रुपये. 360% म्हणजे 7,200. तर विचारलं काय मूळ किंमत म्हणजे 100% म्हणजे किती. मग तिरकस गुणाकार करा. हे ह्याला गुणायचं आणि ह्याला गुणायचं. काय निघेल बघा इकडं. x गुणिले 36 बघा. x गुणिले 36 बरोबर 100 गुणिले 7,200 100 गुणिले 7,200 काय निघेल बघा. x जागेला ठेवा. हा एक जागाला ठेवा आणि 360 बरोबर त्या पलीकडे टाका. 100 गुणिले 7,200 भागिले काय ते बघा 360. चला आता काय निघेल बघा. ह्या शून्याला हा शून्य गेला. 36 1 36 36 2 72 म्हणजे इथं 20 आलं. 20 गुणिले 100 काय निघेल बघा इकडं. 20 वरती 2 शून्य म्हणजे झाले 2000. मग 1 ची व्हॅल्यू झाली 2000. मग काय निघेल इकडे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघा आता. बघा बॉड मासवरचा क्वेश्चन आहे. काय दिसते बघा ह्याच्यामध्ये बघा. चला इथं आतमध्ये काय निघेल बघा. बघा -6 वजा बघा 3 ला 3 3 अधिक 3 वजा 3 कॅन्सल राहिले काय -6 म्हणजे काय निघेल बघा. 5 वजा 4 वजा 3 वजा बरं आतमध्ये काय निघेल बघा इकडं -6. ठीक आहे बघा. चला आता काय निघेल बघा. आता बघा 5 वजा 4 वजा 3 इकडे काय निघेल बघा. वजा वजा अधिक होईल. अधिक 6 येईल. हे असं होईल. चला काय निघेल बघा आता इकडं 5 वजा ब्रॅकेटच्या आतमध्ये बघा 6 आणि 4 10 10तनं 3 गेली. खाली किती राहिली बघा 7 राहिली. बरोबर आहे का. काय निघतं इकडं वजा वजा अधिक बरोबर आहे की वजा वजा थांबा 1 मिनिट. इथं आपलं इथं जो आहे का नाही बघा इथं हा ब्रॅकेट इथे लक्षात घ्या. ठीक आहे बघा. इथं ब्रॅकेट जो दिलाय ना आपण तो जो ब्रॅकेट आहे ना हा इथला ब्रॅकेट पुसा आणि तो ब्रॅकेट बघा इथे. ठीक आहे बघा आपल्याकडनं चुकलं. ठीक आहे. काय निघेल बघा इथं मग
5 वजा 4 वजा वजा इथं 3 आहे हा वजा आतमध्ये काय निघेल बघा इकडं हा हे वजा आणि आतमध्ये काय निघेल इकडं 6 वजा 6 ठीक आहे बघा. तर आता काय निघेल बघा 5 वजा ब्रॅकेटच्या आतमध्ये 4 इकडे वजा इकडे परत 3 वजा वजा किती झाले अधिक झाले ठीक आहे बघा. चला 6 आणि 3 किती झाले 9 5 वजा काय निघेल बघा 4 वजा इथं आतमध्ये किती आला बघा 9 आला बघा. मग 4 9 गेले खाली किती आले बघा 5 वजा इथं 4 9 गेले खाली किती आले बघा किती येते 4 9 गेले -5 येते ठीक आहे बघा. मग आता काय निघेल बघा 5 मायनस मायनस काय झालं प्लस आणि प्लस 5 बरोबर किती येते 5 आणि 5 10 म्हणजे आपलं उत्तर काय निघेल बघा ऑप्शन नंबर 3 10 उत्तर येते ठीक आहे. फक्त हा ब्रॅकेट जो आहे ना इथला तो फक्त इथे टाकायचा ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू बघा परत सिरीजवरचा क्वेश्चन आहे काय दिले बघा खालील मालिका तर्कदृष्ट्या पूर्ण करण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद दिलेल्या पर्यायातून निवडा. बघा काय निघते बघा जीच्या पुढे आय कधी निघालाय बघा जी एच आय 2 घरं पुढे गेली आय निघालाय परत आयच्या पुढे एल बघा एच आय जे के एल 3 घरं पुढे गेले की एल निघालाय एलच्या पुढे बघा पी कधी एल एम एन ओ पी परत 4 घरं पुढे गेली की पी निघालाय. मग आता पीच्या पुढे 5 घरं जावा काय निघेल बघा पी क्यू आर एस टी यू इथं यू निघेल. चला यू इथं नाही यू इथं पण नाही ठीक आहे बघा यू आता चला यूच्या पुढे नंबर काय निघेल बघा हा 44 आणि बघा 44 आणि 37 मध्ये कितीचा फरक आहे बघा वजा 7 चा फरक आहे वजा 7 केले की बरोबर आहे का. चला 37 मधनं परत 7 गेले की काय निघते बघा 30 राहते 30 मधनं 7 गेले की 23 राहते. मग 23 मधून जर 7 वजा केलं तर काय निघेल बघा 16 निघेल बरोबर आहे का 16 येईल इथं यूच्या नंतर 16 यूच्या नंतर 16 इथंच आहे म्हणजे ऑप्शन नंबर 2 निघते ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता बघा टाइम डिस्टन्स स्पीडवरचा क्वेश्चन काय दिले बघा अ बस कव्हर्स अ डिस्टन्स ऑफ 122 किलोमीटर 100 मीटर इन 6 आवर्स हाऊ मच डिस्टन्स इन किलोमीटर डज इट कव्हर इन 1 आवर. बघा थोडक्यात काय एक बस काय दिले बघा 122 किलोमीटर आणि 100 मीटर अंतर हे 6 तासामध्ये कव्हर करते. तर आपल्याला एका तासामध्ये ती किती अंतर झालं एवढं बघायचं थोडक्यात काय मग 122 किलोमीटर आणि बरं 1 किलोमीटर म्हणजेच काय असते बघा 1 किलोमीटर म्हणजेच 1000 मीटर असते 122 किलोमीटर म्हणजे थोडक्यात काय करतो आपण मग 122 वरती 3 शून्य वाढवतो ते झालं मीटर मध्ये आणि परत आणखी काय दिले बघा 100 मीटर म्हणजे इथं ते 100 मीटर झाले थोडक्यात काय 122 आणि वरती 100 मीटर म्हणजे 1,22,100 मीटर आलं ठीक आहे बघा. मग इथं बघा आता मला सांगा 1,22,100 मीटर हे अंतर पूर्ण करा किती वेळ लागले बघा तर 6 तास वेळ लागला हे झालं अंतर आणि हा तुमचा काय किती वेळ हा झाला वेळ बरोबर काय निघतो बघा हा तर आपल्याला 6 तास लागले बरोबर हा मग 1 तासामध्ये किती मग बरोबर ह्याला हे भागले काय निघते बघा 1 तासामध्ये निघून जाते काय निघेल बघा इथं मग चला 6 1 6 6 2 12 परत 6 3 18 18 आणि 3 21 3 शून्य 30 झाले 6 5 30 इथं शून्य आला म्हणजे थोडक्यात काय बघा 200 बरं 20,350 मीटर मग बघा जसं आपण 1 किलोमीटर म्हणजे काय असतं बघा 1000 मीटर असते बरोबर आहे का 3 शून्य वाढवतो तसं आपण 122 वर 3 शून्य वाढवले मग मीटरचं किलोमीटर मध्ये करताना 3 शून्य कमी करायचे काय निघेल बघा इकडं 1 2 3 शून्य कमी करा इथं डॉट देऊन टाका म्हणजे 20 किलोमीटर आणि 350 मीटर बरोबर आहे का 20 किलोमीटर आणि 350 मीटर मग काय निघेल बघा 20 किलोमीटर 350 मीटर ऑप्शन नंबर 3 ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता बघा परत सिलोगिझम चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे काय दिले बघा दिलेले विधान आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा विधानांमध्ये दिलेली माहिती सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळे असल्याचे आढळले तरी ती सत्य आहे असे गृहीत धरून दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता निष्कर्ष दिलेल्या विधानांची तर्कसंगत आहे हे ठरवा ठीक आहे बघा. चला आता विधाने काय दिलेत बघा काही चपात्या गुलाब आहेत बघा काही चपात्या गुलाब आहेत ठीक आहे पुढे काय दिले बघा सर्व गुलाब कलिंगडे आहेत सर्व गुलाब काय दिले बघा कलिंगडे आहेत सर्व गुलाब कलिंगडे आहेत याला काय म्हणतो आपण स्टँडर्ड डायग्राम ठीक आहे. चला आता निष्कर्ष काय दिलेत बघा आहेत दोन्हीच्या दोन्ही निष्कर्ष होकार येत म्हणजे याचा अर्थ काय एवढी डायग्राम आपल्याला पुरेसे उत्तर काढण्यासाठी बघा काय दिसते काही कलिंगडे चपात्या आहेत बघा काही कलिंगडे चपात्या आहेत आहेत बघा कलिंगडाचा हा जो पार्ट आहे एवढा सगळा तो सगळा काय बघा चपात्यांचा म्हणजे पहिलं बरोबर आहे 2 नंबर काय दिले बघा सर्व गुलाब चपात्या आहेत बघा
सर्वच्या सर्व गुलाब चपाती आहेत का नाही, गुलाबाचा बघा एवढा जो भाग आहे गुलाबाचा तो फक्त काय बघा तर चपाती आहे, त्याच्यामुळं 2 नंबरचं चुकतंय. काय निघेल बघा केवळ निष्कर्ष, बघा आणि केवळ निष्कर्ष एक तर्कसंगत आहे, ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा चक्रवाढ व्याजावरती प्रश्न आहे. काय दिले बघा, वार्षिक आकारणीनुसार चक्रवाढ व्याजाने 3 वर्षानंतर एक रक्कम 13,380 आणि 6 वर्षानंतर 20,070 इतकी होते, तर ती रक्कम शोधा. आता बघा लक्षात घ्या, इथं काय करायचं लक्षात घ्या. 3 वर्षामध्ये बघा, पहिल्यांदा 3 वर्षांनी वाढली आणि परत 3 वर्षांमध्ये 6 वर्षांनी वाढली, बरोबर आहे की नाही. मधल्या 3 वर्षांमध्ये जी अमाऊंट वाढली किती टक्क्याने, ती सुरुवातीच्या 3 वर्षांमध्ये वाढणार आहे, बरोबर आहे की नाही. म्हणजे बघा इथं समजा आपली मुद्दल आहे, हे पहिल्या 3 वर्षानंतर जी काही इथं अमाऊंट झालेली असेल, ठीक आहे, बरोबर आहे की नाही. मग इथं जो 3 वर्षामध्ये मिळून जेवढी टक्के वाढली तेवढीच पुढच्या 3 वर्षामध्ये पण वाढणार आहे. पण कशाच्या, ह्या रकमेच्या इथं जेवढी टक्के वाढलेली आहे, तेवढीच टक्के इथून इकडे परत वाढणार आहे, बरोबर आहे का, त्या तेवढ्या टक्केमध्ये. आपल्याला फक्त काय करायचं बघा, आधी आपण 20,070 आहे का नाही, 20,070 वजा काय करायचं 13,380, म्हणजे 13,380 वरती नंतर किती वाढले आपल्याला कळून जाईल मुद्दल. ठीक आहे, टोटल अमाऊंट बघा काय निघेल इकडे, शून्यातनं शून्य गेले 9 8 17, परत 9 3 गेले 6, 9 3 गेले 6, ठीक आहे, 1 1 गेले 0, म्हणजे 6,690 रुपये वाढली. 3,380 ही काय झाली समजा 3 वर्षानंतरची जर आपली मुद्दल असेल व्याज धरून, त्याच्यानंतर 3 वर्षानंतर जी काय रास आहे, रास म्हणजेच काय मुद्दल प्लस व्याज, म्हणजे ह्या रकमेमध्ये मुद्दल पण आहे आणि परत व्याज पण आहे. ठीक आहे बघा. तर ती रक्कम शोधा. बघा आता रक्कम काय निघेल बघा, आता मला सांगा, ही जी रक्कम आहे ती वाढली कशावरती, 3,380, मग किती टक्के वाढली बघा, 6,690 भागिले काय निघते बघा 13,380, ह्याच्यामध्ये टक्केवारीचा फक्त दर काढा, 1/100 करा, काय निघेल बघा इकडे. आता बघा काय निघेल इकडं, चला ह्या शून्याला शून्य गेले बघा, भाग कशाने जातोय, 6 बघा 3 ने भाग जातोय बघा, इथं पण 8 आणि 1 9, 9 3 12 आणि 3 15, म्हणजे 15ला पण 3 ने भाग जातोय आणि 6 12 9 21ला पण 3 ने भाग जातो. मग 3 ने भाग घालवा, 3 चौक 12 आणि 1 13, परत 3 चौक 12 आणि 1 13, 3 सख्ख 18, बघा 3 दुने 6, परत 3 दुने 6, 3 त्रिक 9, परत कशाने भाग जातोय बघा 10 आणि 6 16. ठीक आहे, बरं इकडे बघा 223 1 223, 223 दुने 246, परत बे 1 बे आणि बे 5 10, म्हणजेच काय बघा 50% रक्कम वाढते. म्हणजे 13,380 ही जर 100% पकडली तर त्याच्या पुढे 50%, म्हणजे 150% रक्कम आहे कशाच्या ह्याच्यात, येतं लक्षामध्ये बघा. मग आता काय निघेल बघा इथं, आता 3,300 कधीची रक्कम आहे तर बघा पहिल्या 3 वर्षानंतरची रक्कम आहे, बरोबर आहे की नाही. मग त्याच्या आधीची काय अमाऊंट असेल, त्या अमाऊंटच्या ही अमाऊंट किती आहे बघा, तर 50% व्याज वाढून आल्यानंतर, बरोबर आहे की नाही. मग इथं काय निघेल बघा, ती जी काय अमाऊंट आहे आपली एक्स्ट्रा त्याच्या ही अमाऊंट किती असते बघा, 150% असेल, मुद्दल प्लस व्याज म्हणजे 50% व्याज धरून, म्हणजे ती अमाऊंट किती आहे तर आपली बघा इकडं किती आपली 13,380, 13,380, मग एक्स जागायला ठेवा आणि हे बरोबर टाका, काय निघेल बघा 13,380 गुणिले 100/150, म्हणजे उलट होईल, बरोबर आहे का. चला भाग घालवा, इथं शून्याला शून्य गेला, परत काय निघेल बघा 5, बरं तर हे आहे ठेवू आपण, हे बघा काय निघेल इकडं 5 त्रिक 15, 5 त्रिक 15, इकडे काय निघते बघा 5 दुने 10, 10 3 13, परत 5 सख्ख 30 आणि 3 खाली राहिले, 5 7 35 आणि 3 राहिले, 5 सख्ख 30. ठीक आहे बघा, चला परत 3 ने भाग घालवा, 3 1 3, बघा 3 3 8 24, 24 आणि 2 26, 3 9 27, 3 2 6. ठीक आहे बघा, म्हणजे 8,000 किती आला 8,992, त्याच्यावरती एक शून्य म्हणजे 8,920, 8,920 रुपये, म्हणजे ऑप्शन नंबर 2. म्हणजे 8,920 वरती बघा ही मुद्दल आहे तुमची, ह्या मुद्दलावरती 3 वर्षामध्ये 50% तुम्हाला व्याज मिळतं, 3 वर्षात टोटल चक्रवाढ व्याज धरून. मग ते व्याज आणि मुद्दल धरून किती झाले बघा 3,380, 3,380, आणि परत आता हिथं जी काय मुद्दल हिथून पुढे जी काय अमाऊंट झाली त्याच्या परत 50% तुम्हाला व्याज मिळालं. व्याज आणि ही मुद्दल धरून अमाऊंट किती झाली बघा तुमची 20,070 रुपये, हे असं गणित आहे. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा, सिरीज चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे बघा, दिलेली मालिका तर्कदृष्ट्या पूर्ण होण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणता पर्याय आला पाहिजे. बघा काय निघते इकडं 2 3 6 11, बघा 2 3 6 11 आणि 18, काय निघते बघा 2 आणि 3 मध्ये 1 चा फरक आहे, अधिक 1 चा, 3 आणि 6 मध्ये अधिक 3 चा फरक आहे,
6 आणि 11 मध्ये अधिक 5चा फरक आहे. 11 आणि 8 मध्ये अधिक 7चा फरक आहे. काय निघते बघा 1, 3, 5, 7 म्हणजे थोडक्यात काय विषम संख्या दिल्यात. मग इथं काय 9चा फरक निघेल. अधिक 9चा फरक. काय निघेल बघा 18 आणि 9 किती झाले 27 म्हणजेच ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा परत अक्षरगटावरचा प्रश्न आहे. काय दिले बघा अक्षरगटांच्या खालील 4 जोड्यांपैकी 3 जोड्या एका विशिष्ट तऱ्हेने समान आहेत आणि त्यामुळे त्यांचा एक गट तयार होतो. त्या गटात न बसणारी अक्षरगट जोडी निवडा. बघा आय नंतर जे कधी बघा एच आय जी जी एच आय बघा जी एच आय जीच्या पुढे 2 घरं गेले की आय निघते आणि ओच्या पुढे बघा ओ पी क्यू ओच्या पण परत पुढे 2 घरं गेले की काय निघते क्यू निघते. म्हणजे ठीक आहे बघा आयच्या पाठीमागे 2 घरं जी क्यू -2 ओ त्याप्रमाणे बघा. आता इथे बघा डी आणि एफ मध्ये काय निघते बघा ए बी सी डी ई एफ डीच्या परत 2 घरं पुढे गेले की एफ निघते आणि एल पासून 2 घरं बघा एल एम एन परत 2 घरं पुढे गेले की एन निघते. परत बघा क्यू पासून बघा आता ई आणि क्यू मध्ये किती फरक एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू म्हणजे 12चा फरक आहे बघा 12चा. ठीक आहे म्हणजे उत्तर आपलं शक्यतो हेच असेल. ठीक आहे बघा तरी पण आपण पुढे चेक करू बघा वाय पासून ए बघा वायच्या पुढे झेड आणि नंतर परत ए. ठीक आहे बघा इथं 2चा फरक आहे आणि आय आणि जे मध्ये बघा जी मध्ये बघा जीच्या पुढे जी एच आणि आय इथं पण परत 2चा फरक आहे. मग तिन्ही मध्ये एकच कंडिशन लागू होते इथं 3 नंबर मध्ये चुकते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा बॉड मासवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा जर प्लस आणि मायनस यांच्या अदलाबदल केली आणि गुणिले आणि भागिले यांची अदलाबदल केली तर खालील समीकरणात प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल. ठीक आहे बघा 16 भागिले गुणिले आणि भागिले म्हटले ना 16 आधी लिहून घ्या इकडे 12 25 512 8 मग गुणा भागिलेच्या जागेला काय आलं गुणिले आलं परत वजाच्या जागेला अधिक आलं परत अधिकच्या जागेला वजा आलं आणि गुणिलेच्या जागेला परत भागिले आलं. ठीक आहे बरोबर इकडं क्वेश्चन मार्क म्हणजे एक्स करा. ठीक आहे बघा आता ब्रॅकेट टाकून घ्या. चला इथं एक ब्रॅकेट बसेल आणि इथं एक ब्रॅकेट बसेल. ठीक आहे बघा चला काय निघते बघा 16 गुणिले 12 12 सख्ख 72 परत 12 एके 12 12 आणि 7 किती झाले 19 म्हणजे 192 अधिक 25. ठीक आहे बघा वजा काय निघते इकडे चला आता 8 ने भाग घालवा बघा 8 सख्ख 48 49 50 51 आणि 8 चोक 32 इज इक्वल टू एक्स. ठीक आहे चला आता काय निघते बघा इकडं 192 आणि 25 किती झाले बघा 5 आणि 2 किती झाले 7 परत 9 2 11 हातचा आला 1 1 आणि 1 2 217 217 मधून 64 वजा करा बरोबर एक्स किती निघते बघा 217 वजा 64 किती निघते बघा 7 4 गेलं 3 राहिलं 11 6 गेलं 5 राहिलं आणि इकडे 1 म्हणजे 153 चा फरक निघतो. म्हणजे 153 आपलं उत्तर निघते ऑप्शन नंबर 3. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा कोडिंग डिकोडिंग वरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा इंग्रजी वर्णमाला क्रमावर आधारित एका तर्कानुसार EMUI हे KSAO शी संबंधित आहे. बघा EMUI EMU आणि I हे काय म्हटले KSAO KSA आणि O शी संबंधित आहे. परत त्याच प्रकारे DLSH हे JRY यांची संबंधित आहे. बघा DLSH हे JRY आणि यांची संबंधित आहे. त्याच तर्काचे अनुसरण केल्यास EKSW हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे. EKSW EKS आणि W. चला आता E आणि K मध्ये काय फरक आहे बघा EFGHIJK अधिक 6 घरं पुढे गेले की K निघते. M च्या पुढे बघा M NOPQRS M च्या पण पुढे 6 घरं गेले की S निघते. U च्या पुढे बघा U VWXYZ आणि परत A इथं पण 6 घरं पुढे गेले की A निघते आणि I च्या पुढे बघा I JKLMNO I च्या पण पुढे 6 घरं गेले की O निघते. याचा अर्थ बघा इथं पण तेच कंडिशन असते त्यामुळे डबल चेक करत बसायची गरज नसते. इथं पण अधिक 6 असणार. मग इथे E च्या पुढे अधिक 6 बघा काय निघेल E FGHIJK K निघेल जाईल K तर 4 इकडे दिला. ठीक आहे त्यांनी बघा चला K च्या पुढे बघा JK LMNOP आणि Q अधिक 6 केले काय निघते Q निघते. परत इथं S च्या पुढे बघा S STUVWXY इथं काय निघेल Y निघेल आणि W च्या पुढे 6 घर झाला W
एक्स वाय झेड ए बी सी, इथं काय निघेल सी निघेल. मग के क्यू वाय सी कुठे निघते बघा, के क्यू वाय सी ऑप्शन नंबर 2 मध्ये निघते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. हा काय दिले बघा प्रश्नामध्ये, खालील 4 पैकी 3 पर्यायात एक विशिष्ट साधर्म्य आहे आणि त्यामुळे त्यांचा एक गट तयार होतो. कोणता पर्याय त्या गटात बसत नाही? बघा आता जे पासून पी बघा, जे के एल एम एन ओ पी, जे पासून पी हा अधिक 6 घरं पुढे गेली की आहे. परत यू पी पासून यू बघा, ओ पी क्यू आर एस टी यू अधिक 5 घरं पुढे गेली काय ते यू निघते. ठीक आहे बघा, आपल्या गटात न बसणारा शब्द म्हणायचा शोधा. ठीक आहे. बरं पुढे काय दिसते बघा आता, एफ आणि एल मध्ये बघा, ई एफ जी एच आय जे के आणि एल बरोबर 6 घरं पुढे गेली की एल निघते. आणि एल आणि क्यू मध्ये बघा, एल एम एन ओ पी क्यू बरोबर 5 घरं पुढे गेली की क्यू निघते. ठीक आहे बघा, दोन्ही मध्ये कंडिशन सेमच आहे. आता डी आणि जे मध्ये बघा, ए बी सी डी ई एफ जी एच आय जे 6 घरं पुढे गेले की जे निघतोय. आणि जे पासून बघा, जे के एल एम एन ओ 5 घरं पुढे गेले की ओ निघतोय. परत आता बघा बी पासून एच बघा, ए बी सी डी ई एफ जी एच 6 घरं पुढे गेले की एच निघते. आणि एच पासून बघा, एच आय जे के एल 4 घरं पुढे गेले की एल निघते. याचा अर्थ बघा इकडे 6 5 6 5 6 5 उत्तर निघते आपला ऑप्शन नंबर 4, वेगळा गटात न बसणार. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा इथं आता ऍव्हरेज चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, एका महाविद्यालयात लईन फुटबॉल संघातील 9 सदस्यांचे वजन किलोग्रॅम मध्ये 50 63 x 62 64 48 51 55 48 असे आहेत. जर सरासरी वजन 56 किलोग्रॅम आहे तर x चे मूल्य काय आहे? आता लक्षात घ्या, आपल्याला सरासरी किती का सरासरी दिली त्यांनी 56, बरोबर आहे की नाही. आता फक्त काय करायचं बघा, लक्षात घ्या शॉर्ट म्हणजे बघा आता एक तर आपण काय करू शकतो, सगळ्यांची बेरीज करा. 1 2 3 4 5 6 7 8, हा बरोबर आहे की नाही. आणि आपल्याला काय सांगितलं बघा, टोटल 9 जणांची सरासरी किती आहे? 56 आहे. बरं आधी स्टेप बाय स्टेप जा बघा. 9 जणांची सरासरी किती बघा, 9 जणांची बेरीज काय निघेल बघा, इकडं 9 जणांची एकूण बेरीज काय निघेल, 56 गुणिले 9 केलं किती निघतं, 9 सक्क 54, 9 पाचा 45 आणि 5 50, म्हणजे 9 जणांची एकूण बेरीज झाली 504 आली पाहिजे. ठीक आहे बघा. त्यातल्या 8 जणांची बेरीज बघा, 8 जण दिलेत त्यांनी, 8 जणांची बेरीज किती आहे बघा, 50 अधिक 63 अधिक 62 अधिक 64 अधिक काय दिले 48 अधिक दिले 51 अधिक 55 अधिक 48, याची बेरीज काय निघते बघा, 8 आणि 5 13 आणि 1 14, 14 आणि 8 22 आणि 4 26 आणि 2 28, 28 आणि 3 31, इथं 3 आणि इथं 1 आला. परत बघा 4 आणि 5 9, 9 आणि 5 14, 14 आणि 4 18, 18 आणि 6 24, 24 आणि 6 30 आणि 6 36 आणि 36 आणि 5 किती झाले 41, 41 आणि 3 किती झाले 44, म्हणजे 441. मग मला सांगा 504 मधून जर आपण 441 वजा केलं तर किती निघते, 4 1 गेला 3 राहिला, 10 4 गेला 6 राहिला 63, म्हणजे 9वा जो कोण असेल तर त्याचं वजन किती असेल बघा 63. ठीक आहे, आपलं उत्तर निघालं इकडे किती निघतं इकडं 63, म्हणजे ऑप्शन नंबर 4. बरं आता दुसरी एक मेथड कुठली बघा, आता ह्याच्यामध्ये लक्षात घ्या, आपल्याला सगळ्यांचं मिळून ऍव्हरेज किती आहे, सरासरी 56 माहिती आहे आपल्याला. ठीक आहे बघा, माझं बघा मला सांगा पहिल्याचं जे वजन आहे ते सरासरीपेक्षा कितीने कमी आहे, 6 ने कमी आहे, बरोबर आहे का. बघा सरासरीपेक्षा 6 ने कमी. बरं ह्याचं वजन जर बघितलं आपण, हे वजा 6, ह्याचं जर बघितलं आपण तर सरासरीपेक्षा कितीने जास्त आहे बघा, तर 56 आणि 7 किती आहे बघा, अधिक 7 ने जास्त आहे. परत बघा ह्याचं जर वजन बघितलं आपण तर सरासरीपेक्षा कितीने जास्त आहे बघा, 56 आणि 6 62, 6 ने जास्त आहे. याचं बघितलं आपण तर 56 आणि 8 64 येते, 8 ने जास्त आहे. याचं बघितलं आपण 48 तर 56 पेक्षा सरासरीपेक्षा कितीने कमी आहे, तर बघा 8 ने कमी आहे, 8 ने कमी. परत 51 जर बघितलं सरासरीपेक्षा 5 ने कमी. ह्याचं जर बघितलं सरासरीपेक्षा 1 ने कमी आणि ह्याचं जर बघितलं सरासरीपेक्षा किती कमी आहे, 8 ने कमी. ठीक आहे बघा, मग आता काय निघेल बघा इथं, बघा अधिक 8 वजा 8 झाले. ठीक आहे बघा, वजा 6 अधिक 6. ठीक आहे बघा, परत 8 आणि 1 9, 9 आणि 5 14, म्हणजे अधिक 7 वजा 14 बरोबर काय निघते, वजा 7 निघते. म्हणजे थोडक्यात काय बघा, या 8 जणांनी मिळून सरासरीपेक्षा 7 रक्कम काय घेतली, कमी घेतली. यांच्याकडे काय सरासरीपेक्षा 7 कमी, बरोबर आहे का नाही. मग दुसरा कोण जर असेल ना तर त्याच्यापेक्षा सरासरीपेक्षा 7 जास्त असले पाहिजे. बघा 56 अधिक जर 7 केले आपण तर काय निघते बघा, 63 निघते. म्हणजे आपलं उत्तर किती येते, ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा, टाइम डिस्टन्स स्पीड वरचा क्वेश्चन आहे.
मी 10 किलोमीटर/आवर वेगाने चालतो आणि 2 तासात गंतव्यस्थानी पोहोचतो. जर मी माझा वेग 5 किलोमीटर/आवर ने वाढवला तर मी माझ्या गंतव्यस्थानी किती लवकर पोहोचेन? किती लवकर पोहोचेन विचारले बघा. आता मला सांगा 10च्या स्पीडने बघा वेग गुणिले काय दिलाय तुम्हाला? वेळ दिलाय. बरोबर आहे का? वेग गुणिले वेळ दिलाय. मग इथं बरोबर काय निघते? अंतर निघते. मला सांगा 10च्या स्पीडने जर मी 2 तास प्रवास केला तर याचा अर्थ अंतर किती असेल? 20 किलोमीटर असेल. ठीक आहे. आणि मी काय म्हटलंय? मी जर माझा वेग 5 किलोमीटरने वाढवला, तर मी किती लवकर आधी पोहोचेल? मला सांगा तर अंतर 20 किलोमीटर असेल, तर मला सांगा वेग 5 ने वाढवला म्हणजे किती झाला बघा? 10 अधिक 5 झाला. बरोबर आहे का? 10 अधिक 5 म्हणजे बरोबर झाले 15. मग मला सांगा 20 किलोमीटर अंतर जर 15च्या स्पीडने मी पूर्ण पूर्ण केलं, तर किती लागेल बघा? तर बघा काय निघेल इकडं? 5 त्रिक 15, 5 चोक 20, 4/3 म्हणजे थोडक्यात काय? बघा काय निघेल इकडं? 3 एके 3 अधिक 1 4 म्हणजे 1 तास आणि 1/3 तास. किंवा जर तसं कळत नसेल तर डायरेक्ट काय करायचं बघा लक्षात घ्या इथं 20/3 20/15 दिले की नाही तुम्हाला. बघा बघा तुम्हाला एवढं तर माहिती आहे की 20 ला काय 15 ने भाग जात नाही पूर्णांकामध्ये. तशाच अपूर्णांकामध्ये भाग जाणार आहे. आपण काय करायचं गुणिले 60 करायचं. जेणेकरून काय होते आपल्याला मिनिटामध्ये उत्तर कळून जाते. बघा काय निघेल 15 एक गुणिले 60 काय केलं कारण एका तासामध्ये 60 मिनिटं असतात. 15 एके 15 15 चोक 60 म्हणजे इकडे किती आलं 20 चोक 80 मिनिट आले. म्हणजे थोडक्यात काय 80 मिनिटामध्ये मी पोहोचेल. सुरुवातीला किती वेळात पोहोचतोय बघा तर 2 तासामध्ये पोहोचतोय. आणि आता पोहोचतोय किती 80 मिनिटामध्ये. मग किती मिनिटं लवकर पोहोचतोय? तर 40 मिनिटं लवकर पोहोचतोय. बरोबर आहे काय? 2 तास म्हणजे किती झाले इकडं? 120 मिनिटं झाले. मग 120 मिनिटांनंतरचे 80 मिनिटं. मग 40 मिनिटं आधी पोहोचतोय. ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे? चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा परत टाइम अँड वर्कवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा 10 महिला एक काम 7 दिवसात पूर्ण करू शकतात आणि 10 मुलांना ते काम पूर्ण करण्यासाठी 14 दिवस लागतात. तर 5 महिला आणि 10 मुलांना हे काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील? आता लक्षात घ्या. 10 महिला एक काम 7 दिवसात करतात याचा अर्थ काय बघा रोज 10 महिला 7 दिवस कामाला जातात. म्हणजे एकूण 70 दिवस 70 महिला काम करतात. बरोबर आहे का? पहा 10 महिला गुणिले 7 दिवस म्हणजे किती झाले बघा 10 70 महिला झाल्या. ठीक आहे बघा आणि परत काय दिले बघा तेच काम 10 मुलांना ते काम करण्यासाठी 14 दिवस लागतात बघा. 10 मुले 10 मुलांना तेच काम करण्यासाठी 14 दिवस लागतात. म्हणजे एकूण काय निघेल बघा 14 आणि 10 140 मुले. पहा सेम काम आहे बरोबर आहे का? 70 महिला बरोबर 140 मुले. म्हणजे काय निघेल बघा 7 एके 6 70 एके 70 70 2 140 म्हणजेच काय एक एक महिला बरोबर काय आले बघा 2 मुली. म्हणजे एक महिला जेवढं काम करते तेवढं काम करण्यासाठी 2 मुले लागतात. ठीक आहे बघा. मग आता विचारलंय आपल्याला तर 5 महिलांना 10 मुलांना हे काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील? एक तर काय करा मुलांचं रूपांतर महिलांमध्ये करा किंवा म्हणजे मुलांच्या जागेला किती महिला लागतील किंवा महिलांच्या जागेला किती मुलं लागतील ते बघा. आता बघा सोपं काय इथं आपल्याला बघा एक महिलाचं रूपांतर आपण 2 मुलांमध्ये करू शकतो. मग इथं काय करा बघा आता 10 मुलांना बरं एकूण काम काय 10 मुले बरोबर आहे का नाही? मग एकूण काम कुठलंही पकडा बघा. मुलांमध्ये रूपांतर केलं तर मुलांचं पकडा, महिलांमध्ये केलं तर महिलांचं पकडा. आपण मुलांमध्ये करू बघा. मग एकूण काम काय बघा, एकूण काम जे आहे ते 10 मुलांना मिळून किती 14 दिवस लागतात. मग 140 आत्ताच बघितलं आपण 140 मुली लागतात कामाला. बरोबर आहे का? 140 मुली. मग एवढं काम करायला बघा आपल्याला काय दिले 5 महिला. मग 5 महिलांचे 5 महिला आणि काय दिले त्यांनी 5 महिला आणि 10 मुले. यांना किती दिवस लागले? मला सांगा एक महिला म्हणजेच काय म्हटले आपण? एक महिला म्हणजे 2 मुले. मग 5 महिला म्हणजे किती झाले बघा 10 मुले. हे 10 मुले अधिक 10 मुले. बरोबर किती झाले बघा 20 मुले. मग 140 मुलांना जे काम लागते ते 20 मुलांना किती दिवस लागतील बघा 140 भागिले 20 करा. किती झाले इकडे 7 दिवस. बरोबर आहे. शून्याला शून्य कॅन्सल. बे एक बे 14 म्हणजे 7 दिवस लागतील. म्हणजे ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा परत टाइम डिस्टन्स स्पीडवरचा क्वेश्चन काय दिले बघा. A car driver driving in a fog passes a pedestrian who was walking at the rate of 2 km/h in the same direction. बघा काय दिले बघा. धुक्यामध्ये बघा धुक्यामध्ये एक माणूस काय करतो गाडी चालवते आणि पेडिस्ट्रियन म्हणजे काय बघा पादचारी म्हणतो. एक माणूस त्याच्यावर चाललाय आणि त्याचा वेग किती आहे बघा तर 2 km/h आणि ते दोघं पण सेम डिरेक्शनला चाललेत. म्हणजे सारख्या एका दिशेकडे दोघं पण चालले. ठीक आहे. बघा आता पुढे काय दिले बघा. द पेडिस्ट्रियन बघा could see the car for 6 minutes and it was visible to him up to distance of 0.6 किलोमीटर. त्यांनी बघा गाडीची बघा त्याला लांबचं कितीपर्यंत दिसते बघा समजा तो आता गाडी बघा माणूस चाललाय कुठं या साईडला आणि एक गाडी आली बरोबर आहे का एक गाडी आली आणि ती पण काय झालं बघा या साईडला निघून गेली आणि बरं तो पण पुढे चालला आणि गाडी पण पळते पुढे बरं का त्याचा पण तो काय जागा थांबलेला नाही.
आणि तो किती मीटर पर्यंत बघू शकतो बघा, तर तो 0.6 किलोमीटर म्हणजे काय 600 मीटर अंतर पण त्याला दिसतंय क्लिअर. ठीक आहे. आणि मग आता मला सांगा, जर बघा हा माणूस जर जागेला बरं विचारलं काय त्यांनी आपल्याला, तर व्हॉट वॉज द स्पीड ऑफ द कार. ठीक आहे बघा, जर हा माणूस जागेला जर थांबलेला असता, हा माणूस चालत नाही काय नाही समजू आपण, जर तो माणूस जागेला थांबलेला आहे आणि फक्त त्याचा चेहरा जर एका साईडला जर असेल, तर आपण काय केलं असतं बघा, ह्या माणसापासून 600 मीटर अंतरापर्यंत 600 मीटर अंतरापर्यंत त्याने बघू शकला, बरोबर आहे का? आणि 600 मीटर अंतर पार करायला त्या गाडीला किती वेळ लागले, तर 6 मिनिटं लागली. एवढं आपल्याला फिक्स कळलं असतं. पण इथं तसं नाही. किंवा तो त्या माणसाचा जर चेहरा दोन्हीकडे आहे, समजा तो लेफ्टकडे बघू शकतो, राईटकडे बघू शकतो, तर त्यावेळेस आपण काय म्हणेल बघा, तर इकडं 600 मीटर आणि इकडून येणारी गाडी 600 मीटर, बरोबर आहे का नाही? गाडी इकडून आली आणि इकडे निघून गेली. म्हणजे गाडी इकडून 600 मीटर पर्यंत येताना पण तो बघू शकतो आणि पुढे परत 600 मीटर पर्यंत जाई पण बघू शकतो. थोडक्यात काय मग इथं 600 आणि 600 1200 मीटरला त्याला 6 मिनिटं लागतील बघायला. पण इथं विषय काय दिला त्यांनी, इथं गाडी माणूस पण पळतोय आणि गाडी पण पळते. मग याचा अर्थ काय बघा, आणि ते पण एका दिशेला. गाडी ज्यावेळेस त्याला ओव्हरटेक करून जाईल, त्याच वेळेस तो बघणार आहे. बरोबर आहे का? मग इथं काय काय बघा, लक्षात घ्या. आता त्या माणसाचा वेग किती आहे बघा, तर 2 किलोमीटर पर आवर आहे. बरोबर आहे की नाही? आता मला सांगा, आणि माणसाने किती वेळा माणसाने बघा काय केलं, तर 6 मिनिटांपर्यंत त्या गाडीला बघितले. ठीक आहे, 6 मिनिटापर्यंत. माणसाचा वेग किती आहे बघा, लक्षात घ्या. माणसाचा वेग जर बघितला आपण, पहा त्याला 2000 बघा, माणूस जो आहे ना, माणसाला 2000 बघा, 2 किलोमीटर म्हणजे काय, 2000 मीटर. 2000 मीटर जायला त्याला किती वेळ लागतात, तर 60 मिनिटं लागतात. किती? 60 मिनिटं. तर मग तो तेच अंतर बघा, तर 6 मिनिटामध्ये किती बघेल? 6 मिनिटामध्ये तो किती अंतर चालत जाईल? येते लक्षामध्ये, कारण की तो जोपर्यंत गाडी बघतोय 6 मिनिटापर्यंत, तो पण तो का जागाला थांबलेला, तो पण चालतोच आहे. बरोबर आहे का नाही? मग माणसाने त्या 6 मिनिटामध्ये किती अंतर कव्हर केलं बघा, लक्षात घ्या. जर त्याला 2000 मीटर जायला, दोन मी का मीटरमध्ये घेतलं, कारण की 2 किलोमीटर हा तास ते वेगळे. आता 6 मिनिटामध्ये आपल्याला मीटरमध्ये घ्यावं लागेल. बरोबर आहे का? म्हणून मी काय केलं, 2000चं रूपांतर मीटरमध्ये केलं. 2000ला जर त्याला बघा 60 मिनिटं लागत असेल, तर 6 मिनिटात तो किती जाईल? काय माहिती बघा, 0ला 0, 6ला 6 कॅन्सल म्हणजे 200 मीटर. म्हणजे तो त्या 6 मिनिटामध्ये 200 मीटर चाललेला पण आहे. म्हणजे त्याने अंतर किती केलं बघा, 6 मिनिटामध्ये कव्हर, हे 200 मीटर अंतर कव्हर केलं. आणि इथून परत पुढे काय झालं बघा, 600 मीटर पर्यंत तो बघू शकला. म्हणजे गाडी त्याने इथूनच बघायला सुरुवात केली, लक्षात घ्या. पण तो पण पुढे पुढे चालतोय आणि गाडी पण पुढे पुढे पळते. आणि त्याला 600 मीटर पर्यंत जाते. मग 200 मीटर पर्यंत तो पण गेला तोपर्यंत गाडी 600 मीटर पर्यंत पोहोचली. आणि तिथून पुढे त्याला गाडी दिसायची बंद झाली. म्हणजे बघा एकूण काय झाले बघा, गाडीने बघा हे 200 प्लस हे 600 हे 800 मीटर अंतर कव्हर करायला 6 मिनिटं घेतले. म्हणजे बघा गाडीला 800 मीटर अंतर जायला किती वेळ लागला, तर 6 मिनिटं वेळ लागला. गाडीचा वेग किती असतो बघा, तर ताशी 60 मिनिटामध्ये तिने किती कव्हर केलं तेवढं बघायचं आपल्याला. मग तिरकस गुणाकार करायचा इथं आपण. येते का? किती येते बघा लक्षात. मग x गुणिले 6 बघा, x ने 6 ला गुणलं, x गुणिले 6 बरोबर ह्या 60 गुणिले 800 करा. चला किती निघते बघा, एक जागाला ठेवा आणि 6 बरोबरचा पलीकडे टाका. म्हणजे काय निघेल बघा, 60 गुणिले 800 भागिले 6. काय निघते बघा इकडं, 6 1 6, 6 1 6. म्हणजे इकडे किती आलं बघा, 800 गुणिले 10 किती निघते मग 8000. मग 8000 हे काय मीटर आहे. एका तासामध्ये 8000 मीटर म्हणजे किती झाले बघा, 8 किलोमीटर. 8 किलोमीटर म्हणजे काय, त्या गाडीचा वेग किती झाला, 8 किलोमीटर पर आवर. म्हणजे आपलं उत्तर काय निघालं, ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. मग आता सरळ व्याज चक्रवाढ व्याजावरचा प्रश्न काय दिले बघा. जर टी ह्या रक्कम दर्शवतो, पी एम हा वर्षांची संख्या दर्शवतो आणि पी हा व्याज दर दर्शवतो, तर याद्वारे चक्रवाढ व्याज दिले जाते. ठीक आहे बघा. आता थोडक्यात काय चक्रवाढ व्याजाचा त्यांनी फॉर्म्युला मांडलाय. फॉर्म्युला काय असतो बघा, लक्षात घ्या. पी प्लस 1 बघा, पी ब्रॅकेट मध्ये 1 प्लस आर डिवायडेड बाय 100 आणि ब्रॅकेटचा ही किती असते, पॉवर एन असते. आता पी म्हणजे काय असते बघा, मुद्दल. ठीक आहे. मुद्दलला त्यांनी बघा इथं काय असते, बघा आता मुद्दल मराठीत काय असते, मुद्दल 1 प्लस आर म्हणजेच काय, दर छेद 100 म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट, आणि एन म्हणजे काय, नंबर ऑफ इयर म्हणजेच काय, मुदत. मला सांगा आता मुद्दलेला शब्द काय वापरला त्यांनी, टी. इथं टी मांडा, आतमध्ये 1 प्लस, बरोबर आहे का. टी हा रक्कम दर्शवतो, एम हा वर्षांची संख्या दर्शवतो. वर्षांची म्हणजेच काय, मुदत. मुदत किती झाली बघा इथं ब्रॅकेटला, मुदत झाली एम. आणि दर किती आहे बघा, तर पी हा व्याज दर आहे. मग इथं काय निघेल बघा, 1 प्लस पी छेद 100. बरं, आता हा फॉर्म्युला कसा झाला, चक्रवाढ व्याजाची रास. इथं तुम्हाला फक्त मायनस काय करावं लागते, मायनस मुद्दल असते बघा. इथं काय असते, मायनस मुद्दल. कारण निघताना ही जी अमाऊंट निघते ना, ती मुद्दल प्लस व्याज निघते, त्यातनं मुद्दल वजा करावं लागते.
म्हणजे इथं मायनस पी करावं लागतं. म्हणजे इथं काय निघेल बघा, मायनस पी म्हणजेच काय, इकडं टी दिसतंय, मायनस टी करा. मग असा फॉर्म्युला कुठे दिसतोय बघा, टी प्लस बघा टी ब्रॅकेटमध्ये 1 प्लस पी बाय 100, पी बाय 100 ब्रॅकेटचं किती आलं, पॉवर एम आणि मायनस टी, म्हणजे ऑप्शन नंबर 4 निघते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. परत सिरीज चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले माहितीमध्ये, दिलेली मालिका तर्कदृष्ट्या पूर्ण होण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणता पर्याय आला पाहिजे. बघा जेच्या नंतर ओ कधी येते बघा, जे के एल एम एन ओ, 5 घरं पुढे गेले की ओ निघते. ओच्या परत पुढे बघा ओ, पी क्यू आर एस टी, परत 5 घरं पुढे गेले की टी निघते. आता टीच्या पुढे बघा एस टी, यू व्ही डब्ल्यू एक्स वाय, म्हणजे इथे काय निघेल बघा, वाय निघेल. वाय कुठं कुठे बघा, इथं नाही, इथं नाही. ठीक आहे. बघा चला आता नंबर जरी बघितला आपण बघा, 6, 12 आणि 20 काय निघेल बघा, 6 अधिक 6 12, 12 अधिक 8 20, 20 अधिक 10 केले की बरोबर काय निघते, 30 निघते. मग वाय आणि 30 म्हटले की ऑप्शन नंबर 2 निघते. तरी पण मधले एकदा चेक करा, एक्स येते का बघा. आयच्या पुढे एन बघा कधी निघतोय, जे आय, जे के एल एम एन, परत 5 घरं गेले की एन निघते. एनच्या पुढे बघा एन, ओ पी क्यू आर एस, परत 5 घरं गेले की एस निघते. आणि एसच्या पुढे जर 5 घरं घेतली आपण तर काय निघेल बघा, एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स, म्हणजे बघा वायच्या पुढे एक्स निघेल आणि एक्सच्या पुढे 30, म्हणजेच काय ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सिम्प्लिफिकेशनचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, या सरळ रूप दिल्यास परिणामी उत्तर किती असेल बघा. आता मला सांगा, हे जर एवढं सॉल्व्ह केलं आपण बघा, 2 गुणिले 1, 2, 2 वाजा 1 की झालं 1, 1/2 निघते बघा, 1/2. ठीक आहे. बघा आता गुणिले करायचं, ब्रॅकेटच्या ह्याच्यामध्ये काय असं गुणाकार चिन्ह असतं बघा. 3 1 3 वाजा 1, 2/3 किती येते बघा, 2/3. परत गुणिले 4 1 4 वाजा 1, 3/4, 3/4. असं बघा डॉट 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 करत काय निघणार आहे बघा, 100 1 100 वाजा 1, 99/100, 99/100. मग आता इथे काय निघते बघा, 2 ला 2 कॅन्सल, 3 ला 3, 4 ला 4, इकडे 99 ला 99, असं कंटिन्यू कॅन्सल होत जाणार. राहते काय खाली 1/100, 1/100 म्हणजेच काय ते बघा, बघा 0.01, बरोबर आहे का, 0.01 म्हणजे काय झालं, ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. परत सिरीज वरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, इंग्रजी वर्णक्रमावर आधारित दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय यायला हवे बघा. एचच्या पुढे एल बघा, एच आय जे के एल, 4 घरं पुढे गेले की एल येते. एलच्या पुढे बघा एल एम एन ओ पी, परत 4 घरं पुढे गेले की पी निघते. पीच्या पुढे बघा पी क्यू आर एस टी, परत 4 पुढे घरं गेले की टी निघते. टीच्या पुढे बघा एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स, परत 4 घरं गेले की एक्स निघते. आणि एक्सच्या पुढे बघा वाय झेड ए बी, परत 4 घरं पुढे गेले की बी निघते. मग बीच्या परत पुढे 4 घरं गेले की बघा बी सी डी ई एफ, एफ उत्तर येते बघा. एफ म्हणजे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. तर बघा थांबू आता आपण इथं.